जी काही वेळापूर्वीच तुम्ही बदलापूर रेल्वे स्टेशनमध्ये गेलेला होतात, तिथल्या आंदोलकांची तुम्ही समजूत काढली, मात्र तिथून तुम्ही बाहेर येताच आता त्या आंदोलकांवर लाठीचार्ज झालाय. ते काय झालं, गेल्या 10 तासापासून हे आंदोलन सकाळपासून सुरू आहे. लाखो लोक अडकून पडलेले आहेत. त्यांना रेल्वेने येता जाता येत नाही. काही जाता येत नाही. मुलं आहेत, शाळेतले, कॉलेजचे मुलं आहेत, पेशंट आहेत, रुग्ण आहेत, हं, सगळे नोकरदार आहेत. आणि 10 तास म्हणजे मला वाटतं रेल्वेचं एवढ्या तास चाललेलं पहिल्यांदा नसेल तितक्या वेळ ते चाललेलं आहे. आणि खरं घटना अतिशय दुर्दैवी, अतिशय हं. वृणास्पद आहे. त्या संदर्भामध्ये सगळ्या मागण्या मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब आहेत, फडणवीस साहेब गृहमंत्री आहेत, त्यांनी अजितदादा सगळ्या आम्ही मान्य केलेल्या आहेत. हं. म्हणजे शाळेतल्या लोकांवर सुद्धा त्या ठिकाणी ऍक्शन घेतली गेली. हेडमास्टरांना सस्पेंड केलं, त्या 2 सेविका आहेत त्यांना सस्पेंड केलेलं आहे. पोलीस अधिकारी ज्यांनी उशीर केला म्हणतात त्यांना सुद्धा सस्पेंड केलेलं आहे. फास्ट ट्रॅक मध्ये आपण सगळे प्रकरण दिलेलं आहे. आपलं उज्ज्वल निकम साहेब आहेत ऍडव्होकेट, त्यांच्याकडे द्यायचं ते आता मान्य झालेलं आहे. सगळ्या ज्या ज्या गोष्टी करण्यासारख्या त्या सगळ्या आपण मान्य केलेल्या आहेत. फास्ट ट्रॅक मध्ये चालून तात्काळ त्या आरोपीला शिक्षा कशी होईल या संदर्भामध्ये सगळी उपाययोजना आपण त्या ठिकाणी केलेली आहे. पण सगळ्यात जमावाचं म्हणणं आहे की त्या आरोपीला इथे रेल्वे ट्रॅकवर आणा, त्याला इथेच मारून टाका, त्याला इथेच फाशी द्या, अशी मागणी आपल्याला मान्य करता येत नाही. तसं कुठेही आपल्याला नियमामध्ये कायद्यामध्ये तसं नाहीये. त्यामुळे मी त्याला वारंवार त्याला 1 तास त्याला विनंती केली की असं आपल्याला करता येणार नाही. आणि इतक्या वेळ आपण लाखो लोकांना असं वेठीवर धरता येणार नाही की बाबा रेल्वे आम्ही बंद करून टाकू, रात्रभर इथे झोपू, पण त्याला फाशीवर लटकत नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही. आणि म्हणून आम्ही त्यांना वारंवार विनंती केली. त्यांचा राग अनावर झालेला आहे, सगळ्यांचा संतप्त आहे, खरं आहे. पण असं करून कुठेही आपल्याला आंदोलन करता येणार नाही. आणि म्हणून आम्ही वारंवार विनंती केली. पण शेवटी आता रात्र उचलली आहे, लोकांनाही घरी जायचं आहे. पण गिरीशजी, हाल तुम्हाला चाललेले आहेत असं सगळे. वाटत नाहीये का की जो आपण आज बदलापूरमध्ये जो संताप बघतोय त्या संतापाला हो. कुठेतरी पोलीस यंत्रणा जबाबदार आहे? कारण तो गुन्हा नोंदवण्यासाठी जवळपास 11 तासांचा कालावधी लागला. मग ज्या महिला निश्चित अधिकाऱ्यांना त्या ही संदर्भात दिरंगाई केली त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहात? ते असतील, संस्थेचे लोक असतील, त्यांचं कोणी पाठलागण या ठिकाणी करणार नाही, कोणी करणार नाही. त्या हं. बाबतीवर दुमतच नाहीये. आणि म्हणून त्यांचं पोलिसांना सुद्धा सस्पेंड करण्यात आहे. त्यांची सुद्धा SIT आरती सिंग आहेत, सिनियर ऑफिसर, IAS ऑफिसर, त्यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी नेमण्यात आलेली आहे. त्यांची चौकशी होईल, हं. त्यांच्यावरही कठोर कारवाई होईल. हे आपण मुख्यमंत्र्यांनी, विशेष करून गृहमंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. मला वाटतं आपण सगळे या संदर्भात ज्यांच्या ज्यांच्या चुका आहेत कोणी यातून वाचणार नाही, हे आपण सांगितलेलं आहे. आणि म्हणून हे रेल्वे ट्रॅक मोकळा करावा. मी तर त्यावर त्यांना म्हणतो, तुम्हाला आंदोलन करायचं बाबा शाळेच्या समोर जाऊन करा, तिथे बसा. हं. पण एवढ्या लाखो लोकांना आपल्याला वेठीस धरता येणार नाही. आता शेवटी महिला आहेत, मुली आहेत त्या ठिकाणी, त्यांना आपल्याला असं वाऱ्यावर सोडून की बाबा जाऊ द्या, चालू दे 2 दिवस आंदोलन, बंद करून टाका गाड्या, असं करता येणार नाही ना. आणि म्हणून आम्ही त्यांना वारंवार विनंती केली की आपण हा ट्रॅक खाली करून त्या रिकामा करा. पण आता शेवटी थोडंसं अगदी हलकं फुलकं पोलीस म्हणजे कुठे लाठीचार्ज वगैरे कुठे आपण कुणाला मारलेलं आपल्याला दिसणार नाही. हं. पण अगदी प्रेमाने थोडंसं फोर्सफुली आम्ही ते करून ते आता खाली केलेलं आहे पोलिसांनी. गिरीशजी, तुम्ही स्वतः ऐकलंय ह्या बदलापूरकरांचा आवाज, तुम्ही स्वतः त्या ठिकाणी होता हा संताप व्यक्त केला जात असताना. हो. त्यामुळे आता ह्या आरोपीवर जेव्हा कारवाई केली जाणार आहे, या संपूर्ण कारवाईमध्ये तुम्ही स्वतः लक्ष घालणार का? कारण बदलापूरकरांनी त्यांच्या संपूर्ण ज्या भावना आहेत त्या तुम्हाला स्पष्टपणे सांगितल्या. निश्चित मी तर घालेलं, पण सरकार स्वतः शिंदे साहेब आहेत, आमचे गृहमंत्री देवेंद्रजी आहेत, सगळे आमची जबाबदारीच आहे ना. अशा पद्धतीने 3 आणि 4 वर्षाच्या मुलीवर एवढा गुन्हास्पद प्रकार होत असेल, अत्याचार होत असेल, तर आम्हाला सगळ्यांना एक फार शोभनीय आहे ना, हे लांछनास्पदच आहे. आणि म्हणून अशा केसमध्ये सगळ्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. मी तर घालेलच, पण सगळ्यांनी लक्ष घालण्याची गरज त्या ठिकाणी आहे. आणि मला वाटतं की अगदी लवकरात लवकर त्याला कठोर शिक्षा होईल अशा पद्धतीने, त्याच्यावर कुठे त्याला पाठीशी घातलं जाणार नाही किंवा त्याला थोडंसं त्याला जागा दिली जाणार नाही श्वास घ्यायला या संदर्भामध्ये, असं आपण काळजी घेऊ. गिरीशजी, ही झाली एक घटना जी बदलापूरमध्ये घटना घडलेली आहे. यामध्ये आपण याची तुम्ही काळजी घेणार आहात की त्या आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे. पण आता महिलांच्या सुरक्षेसाठी खरं तर सरकारनं कडक पावलं उचलण्याची गरज आहे. कारण ही एक घटना नाही तर अशा अनेक घटना वारंवार आपल्या राज्यामध्ये घडताना दिसत आहेत. मग महिला सुरक्षेसाठी सरकार काय पावलं उचलणार आहे? नाही, सगळे पावलं सरकार उचलतच आहे. महिला पोलिसांची भरती आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात करतोय, बघतो आहे. सगळी गस्त वाढलेली आहे, वाहनं वाढलेली आहे, सगळ्या गोष्टी आपण करतो आहोत. पण काही लोक विकृत असतात. आता काय त्याला या विकृतीवर औषध काय आहे? बघा ना तुम्ही, आता हे मुलीला कोणी विचार केला होता का की ती बिचारी बाथरूमला जात असताना तिच्यावर कोणी असा अन्याय करेल 3-4 वर्षाच्या मुलीवर? म्हणजे हे कोणी कल्पनाही करू शकत नाही. पण लोकांची मानसिकता, त्याची विकृती कधी काही ठिकाणी इतकी वाढत चाललेली आहे
की आता त्याचंही काय करावं हाही मोठा प्रश्न आहे. गिरीशजी, आपण असंही म्हणू शकतो या विकृतीवर एक औषध आहे की आपले कायदे कडक होणं हा एक औषध आहे. जर आपले कायदे कडक झाले, जर आरोपींना तात्काळ कारवाई व्हायला लागली, त्यांना तात्काळ त्यांच्यावर कारवाई केली गेली, तर ही विकृती कुठेतरी थांबू शकते असं वाटतंय. नक्की आता आपण बघितलंय मागच्या 4-5 घटनांमध्ये तात्काळ आपण त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे. फास्ट ट्रॅक मध्ये आपण त्यांना टाकलेलं आहे. त्यांच्यावर आपण सगळ्या पद्धतीने फास्ट ट्रॅक मध्येच केलं आपण. आता किती आरोपींना फाशी झालेली आहे. कसा आपला त्यांनी एवढे इतक्या लोकांचे जीव घेतले बळी घेतले, पण शेवटी 2-3 वर्ष त्यालाही लागलेच आपल्याला, त्यालाही संधी द्यावी लागते. शेवटी कायदा आहे, नियम आहेत, त्यामुळे सगळं हे करावं लागलं. त्याला काही त्याचा इलाज नाहीये. पण निश्चित या संदर्भातले कायदे अधिक कडक झाले पाहिजे. कोर्टामध्ये काही ठिकाणी इतका विलंब लागतो, त्या संदर्भामध्ये तात्काळ अशा केसेस ठिकाणी कशा निघतील, लगेच कसा या संदर्भामध्ये कसा न्याय मिळेल हे आपण बघितलं पाहिजे. ही वस्तुस्थिती आहे. नक्कीच गिरीशजी, तर आता आपण गुन्हा नोंदवण्यामध्ये दिरंगाई झाली, मात्र आता कारवाईमध्ये दिरंगाई होणार नाही याचं आश्वासन तुम्ही देताय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.